महाराष्ट्रात राजकीय अफवांनी कळस गाठला आहे। प्रत्येक जण दुसऱ्या एका बड्या नेत्याचा हवाला देत अमुक अमुक होणार असे छाती ठोकपणे सांगताना दिसत आहे। त्यातली सगळ्यात हिट अफवा म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार। एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली की सगळे पक्ष, सगळे मंत्री समान पातळीवर येतील। त्यानंतर हवे तसे जागांचे वाटप करायला भाजप मोकळी होईल। भाजप असे का करेल असा प्रश्न कोणी केला की भाजप काहीही करू शकते असे प्रत्युत्तर ही अफवा ठासून सांगणाऱ्यांकडे असते। दुसरी अफवा आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। या योजनेचे 4 हप्ते दिल्याशिवाय विधानसभा निवडणुका जाहीरच होणार नाहीत। 4 हप्ते म्हणजे 4 महिने जावे लागतील। त्यातील 2 महिने संपले आहेत। सप्टेंबर, ऑक्टोबर झाले की 4 महिन्यांचे हप्ते खात्यात जमा होतील। त्यानंतर सरकार काही काळ प्रचार करेल आणि डिसेंबरमध्ये निवडणुका घेईल असा तर्कही त्यासाठी दिला जातोय। या तर्कासोबतच एक पोट अफवा देखील फिरत आहे। जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भाजप जिंकली आणि हरली तर जागांचे वाटप कसे होईल यावरही या अफवांचा बाजार गरम आहे। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। ही योजना गेम चेंजर ठरू शकते असे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना वाटत आहे। मात्र बदलापूर सारख्या घटना घडल्या की या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे। शिवाजी पार्कच्या एका बंगल्यातून एक मीम जोरात व्हायरल केली जात आहे। नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊनही त्याचे न ऐकणारी बायको 1500 रुपये घेऊन कोणाचे का ऐकेल असे हे मीम सध्या व्हायरल होत आहे। या अफवांच्या बाजारात काही गोष्टी जाणीवपूर्वक सोडल्या जात आहेत। एखादी गोष्ट जनतेत कशा पद्धतीने स्वीकारली जाईल, त्यातून काय रिॲक्शन येईल हे तपासून पुढे कसे जायचे याचे आखाडे राजकीय पक्ष बांधत आहेत। प्रत्येक पक्ष महाराष्ट्रात आपल्या किती जागा येतील याचे सर्वेक्षण करून घेण्यात मग्न आहे। काँग्रेस 70 ते 80, शरद पवार गट 55 ते 60, उद्धव 30 ते 35 असे सर्वेक्षण काँग्रेसचे आहे। तर काँग्रेस 65 ते 70, शरद पवार गट 60 ते 65, उद्धव ठाकरे गट 25 ते 35 असा शरद गटाचा निष्कर्ष आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेनेही सर्वेक्षण केले आहे। त्यांच्या काँग्रेस 60 ते 65, शरद पवार गट 40 ते 45, उद्धव ठाकरे 35 ते 75 असा निष्कर्ष आहे। तिघांच्याही निरीक्षणातून काँग्रेसला जास्त जागा मिळतील हे एकमेव साम्य आहे। विदर्भात काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते, पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार काय करतील यावर त्यांचा विश्वास नाही। मुंबईत कोणी किती जागा लढवायच्या यावरही दोन्ही गटात चर्चा जोरात सुरू आहेत। मुंबई विधानसभेच्या 36 जागा आहेत, त्यापैकी 20 उद्धव ठाकरेंना, 14 काँग्रेसला आणि प्रत्येकी 1 जागा शरद पवार आणि समाजवादी पक्ष यांना द्यायची अशी चर्चा आहे। शिंदे गटाला मुंबईत किमान 17 जागा पाहिजेत। भाजप मात्र कमीत कमी 25 जागा लढवण्याच्या मानसिकतेत आहे। 42 जागा 36 मध्ये कशा वाटप करायच्या याचा वाद महायुतीत आहे। दोन्ही बाजूचे नेते तुम्हाला काय म्हणून सांगतो असे म्हणत भाजपच्या सर्वेक्षणामध्ये राज्यात भाजपला 50 ते 60 जागा मिळतील असेही माध्यमांना सांगत आहेत। हे सगळे सुरू असताना महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिलाने लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ राज्यभर फिरत आहेत। महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे हात उंचावून महाविकास आघाडीच्या यशाची तयारी करत आहेत। यावेळी 35 ते 40 आमदार अपक्ष म्हणून निवडून येतील। राज्यात सत्ता कोणाची येणार हे तेच ठरवतील अशी अफवाही सध्या जोरात सुरू आहे। अनेक नेते खासगीत मी तर अपक्ष म्हणून उभा राहणार असेही सांगत आहेत। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।